अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील अंतर्गत येत असलेल्या ग्राम आरसूड येथील नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती तेल्हाराचे तहसीलदार राजेश गुरव यांना मिळताच त्यांनी मंडळ अधिकारी सावंग आणि पटवारी यांच्यासह नदीपात्रात गौण खणी चोरी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली। नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक करणारे वाहनधारक नदीच्या काठावर रेतीचा उपसा करून मोठमोठ्याले ढीग लावत होते। यावेळी तेल्हाराचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी, आरसूड येथील पोलीस पाटील तथा गावातील मनसे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख नितीन आमदरे यांनी संपूर्ण पथकाला सहकार्य केले। तहसीलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 150 ब्रास रेती साठा जप्त करून तेल्हारा तहसील कार्यालयात आणला। यापुढेही तेल्हारा तालुक्यात नदीपात्रातून वाळूची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात याप्रमाणे कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार राजेश गुरव यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना दिली। अद्याप तेल्हारा तालुक्यामध्ये अद्याप रेतीची हराशी झालेली नाही। रात्री बेरात्री अवैध रेती चोरणारे वाहनधारक हे नदीकाठी रेती काढून ठेवतात आणि रात्री बेरात्री त्याची उचल करून विक्री करतात। याकरता आजची ही कारवाई करण्यात येत आहे आणि ही कारवाई अशीच पुढे सतत सुरू राहील। ही कारवाई कोणा गावाला झाली? याआधी आपण तळेगाव पातोड्याला कारवाई केली आणि ही कारवाई आज रोजी आरसूड या गावाला होत आहे। आरसूड आपल्यासोबत सर्व किती पदाधिकारी आज कारवाई करण्यासाठी आलेले आहेत? माझ्याकडे मंडळ अधिकारी श्री सावंग साहेब आहेत, या गावचे तलाठी श्री मांडवे, तलाठी ढोक, तलाठी वारुडकर। आता तुम्ही कारवाई करायला आले तर तुम्ही कारवाई करण्यासाठी नदीपात्रात येताबरोबर तुम्हाला किती ब्रास रेती नदीपात्रात आढळली? नदीपात्रामध्ये जवळपास 17-18 ब्रास रेती आहे आणि नदीपात्राच्या वर जवळपास 30 ब्रास रेती आणखी आहे।